श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 3 मार्च रोजी आहे हुताशनी पौर्णिमा. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही छोटे उपाय हे करायचे असते. हे उपाय छोटे असतात, परंतु हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडथळे त्या अग्नीमध्ये चुटकीसरशी जळून जातात. त्यामुळं हुताशनी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला हे उपाय करायचे आहे. आणि हे उपाय आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणजे दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे दिलेले आहेत. त्यामुळं हे उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहे. कोणते उपाय करायचे, सेवा कोणती करायची, चला तर आपण जाणून घेऊया. बघा, हुताशनी पौर्णिमा म्हणजे फाल्गुन महिन्यातील ती पवित्र पौर्णिमा, ज्या दिवशी आपण अग्नीची उपासना करतो, होली प्रज्वलित करतो आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, वाईट गोष्टी, अडथळे आपण त्या अग्नीला अर्पण करतो आणि नवीन सकारात्मक त्या दिवसापासून सुरुवात करतो. हुताशनी पौर्णिमा 3 मार्च मंगळवारी या दिवशी आहे. किती पवित्र आणि मंगल हा दिवस आहे. या दिवशी संध्याकाळी होळी दहन म्हणजे अग्निप्रज्वलन केले जाते आणि त्या पवित्र अग्नीत आपण आपले सर्व दुःख, चिंता आणि नकारात्मक गोष्टी त्या होळीत अर्पण करतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवट. हे 4 मार्चला धुलिवंदन आहे. आपण धुळवट आनंदाने, रंगाने आणि प्रेमाने साजरा करण्याचा हा दिवस आहे. होली हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा अतिशय पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. या दिवशी नकारात्मकता जाळून नव्या आनंदाची आणि सकारात्मकतेची सुरुवात केली जाते. म्हणून हा सण केवळ रंगाचा नाही, तर मनशुद्धीचा आणि नव्या आशेचा सण आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो की जसं अग्नी सर्व अशुद्धता जाळून टाकते, तसं आपणही आपल्या मनातील राग, मत्सर, भीती आणि नकारात्मक विचार जाळून टाकायचे आणि नव्या आशेने जीवन सुरू करायचं असतं. बघा, महाराज नेहमी सांगायचे, सेवा म्हणजे फक्त बाह्यकृती नाही, तर ती अंतर्मनाची सुद्धा शुद्धी आहे. हुताशनी पौर्णिमा हा दिवस त्या शुद्धीचा उत्तम योग आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. शक्यतो स्वच्छ आणि हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवघरात तुपाचा दिवा लावा. स्वामी महाराजांचा नामजप करा. घरातील सर्व सदस्यांनी थोड्या वेळ एकत्र येऊन ध्यान करावे. त्यामुळे मनातील जी काही नकारात्मकता असते ना, ती दूर होते. संध्याकाळी होळी प्रज्वलित होताना त्या अग्नीसमोर उभं राहून हात जोडून प्रार्थना करावी की हे देवा, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे, आजार, संकट आणि दुःख त्या अग्नीत जळून जाऊ दे. होळीमध्ये नारळ अर्पण करा. थोडे गहू टाका. 3 किंवा 5, 7 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. या उपायानं घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, वातावरण शुद्ध होते आणि तुम्हाला जे काही इच्छा, नेगेटिव्हिटी असते ती दूर होते. आता उपाय काय करायचा आहे बघा. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी दानला खूप महत्त्व आहे. या दिवशी शक्य असेल तर गरजूला तुम्ही अन्नदान अवश्य करा. किमान तुम्ही गूळ, हरभरा हा तरी नक्की तुम्ही दान करू शकता. बघा, सेवा आणि दान हेच खरे धर्मकार्य आहे. या दिवशी केलेले दान अनेक पटीने परत येते असे मानले जाते. ज्यांना तुमच्या घरात जर वारंवार भांडणं होत असेल, मानसिक ताण असेल, तर सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा आणि स्वामीचं स्मरण करा. हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तिसरा उपाय काय करायचा आहे, तर हुताशनी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन अवश्य घ्यावं. चंद्राला अर्घ्य द्यावं आणि चंद्राला मनातील इच्छा शांतपणे सांगावी. हा उपाय तुम्हाला मानसिक शांती नक्कीच देईल. जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील एक अध्याय वाचा. स्वामी महाराजांची आरती करा. नामस्मरणसुद्धा करू शकता. यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढतात. हुताशनी पौर्णिमा हा फक्त सण नाही, तर हा क्षमाशीलतेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणालाही राग धरू नका. शक्य असल्यास एखाद्याला मनापासून माफ करा आणि स्वतःलाही माफ करा. हीच खरी अंतर्मनाची होळी आहे. बघा, आपण काही करतो या दिवशी, पवित्र दिवशी आपल्या सगळ्या चिंता, ताण त्या आपल्याला अग्नीत अर्पण करायच्या असतात आणि स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करायचं असतं. विश्वास ठेवा, श्रद्धेनं केलेली छोटी सेवा देखील मोठा बदल घडवून आणू शकते. मग या हुताशनी पौर्णिमेला आपण सर्वजण मिळून दान,
प्रार्थना, नामजप करण्याचा संकल्प करूया आणि आपण आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समाधानाची होळी पेटवूया. हुताशनी पौर्णिमा हा अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण काही उपाय हे करायचे असतात आणि काही गोष्टीसुद्धा टाळायच्या असतात. बघा, कधीकधी आपल्या हातून नकळत छोट्या चुका होतात, त्यामुळं ते आपल्या साधनेत अडथळे निर्माण करतात. त्यामुळं अतिशय शांतपणे आणि प्रेमाने आपण त्या गोष्टी असतात ना, त्या समजून घ्यायच्या आणि त्या चुकून द्यायच्या नाही. बघा, राग या दिवशी आपल्याला होळीमध्ये टाकायचा असतो. हुताशनी पौर्णिमा ही नकारात्मकता जाळून टाकण्याची रात्र आहे. त्यामुळे त्या दिवशी घरात भांडण, कोणाचा अपमान या गोष्टी करू नका. राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण आजचा दिवस मनशुद्धीचा आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी करा. बघा, अग्नीचा अनादर करू नका. होळीच्या अग्नीसमोर हसत खेळत उभं राहणं ठीक आहे, पण त्या अग्नीमध्ये कचरा, प्लॅस्टिक अशा वस्तू टाकू नका, कारण अग्नी ही देवता स्वरूप मानले जाते. त्यामुळे फक्त नैसर्गिक आणि शुद्ध वस्तूच अर्पण करा. श्रद्धेविना पूजा करू नका, म्हणजे श्रद्धेविना केलेली पूजा कधीही फलदायी ठरत नाही. त्यामुळं आपलं मन एकीकडे आणि आपण पूजा करतो दुसरीकडे, यानं तुम्हाला कुठलाही लाभ होत नाही. आजच्या दिवशी थोडा वेळ तरी मिळाला तरी पूर्ण मनाने नामजप करा, दान करा. दान केलं अशी चर्चा तुम्ही नका ठेवू, कारण गुप्त दान हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं उजव्या हाताने दान केलं तर ते डाव्या हातालासुद्धा कळू नये असं दान आपण करायचं असतं. त्यामुळे शक्यतो दान करा. घर हे स्वच्छ ठेवा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. आणि या दिवशी आपल्याला होळीचा प्रसाद हा बनवायचा असतो. होळी दिवशी गोडधोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळं अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे, त्यांचा आदर करा. नकारात्मक विचार धरू नका. आजचा दिवस क्षमाशीलतेचा आहे. त्यामुळे कोणाविषयी मनात कटुता असेल तर ती सोडण्याचा प्रयत्न करा. बघा, अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणतीही कृती करताना विवेक ठेवा. श्रद्धा असू द्या, परंतु अंधश्रद्धा तुम्ही धरू नका. हुताशनी पौर्णिमा हा भीतीचा दिवस नाही तर प्रकाशाचा दिवस आहे. या दिवशी आपण फक्त बाहेरची होळी पेटवत नाही, तर आपण अंतर्मनातील सुद्धा होळी हे पेटवत असतो. आपल्या आतील जे काही नकारात्मक विचार असतात ते आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे असतात आणि आपल्याला होळी करून सतत सकारात्मक विचार करायचे असतात. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवस म्हणजे होळी असतो. त्यामुळे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचे असेल तर होळी तुम्ही साजरी करा आणि आपल्या मनातील सर्व नेगेटिव्हिटी त्या होळीमध्ये टाका आणि त्या दिवसापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आपण आपली चांगले दिवसाची सुरुवात करूया. आणि सर्वांना होळी दिवशी तुम्ही गोड गोड बोला आणि दुसऱ्या दिवशी कटुता असेल ते दूर करा. अशा प्रकारे आपल्याला होळी साजरी करायची आहे आणि होळीच्या दिवशी हे उपायसुद्धा करायचे आहे. आणि आपल्या मार्गामध्ये एक उपायसुद्धा होळीच्या दिवशी सांगितला जातो, तो म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये कुठले कीटक येत असतील जसे की पाल, झुरळ, तर या कीटकाचं तुम्ही कणकेचं आपल्याला त्याचं कणकेची पिठाचं आपल्याला ते कीटक बनवायचे असतात आणि ते कीटक आपल्याला त्या होळीमध्ये अर्पण करायचे असतात. असं केल्याने सुद्धा ते कीटक आपल्या घरामध्ये येत नाहीत असं आपल्या मार्गात सांगितलं जातं. त्यामुळं कणकेच्या आकाराच्या तुम्ही ते गोळ्याचे ते मूर्ती बनवून ते तुम्ही अग्नीमध्ये नक्कीच अर्पण करा. याने सुद्धा खूप फरक असा पडलेला आहे, असे कित्येक सेवेकऱ्यांचे सुद्धा अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही हा उपायसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे यंदाची होळी साजरी करूया. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.